नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच चव्हाण सरकी क्लास. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा काही इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड नाही आहे किंवा CET एक्झामबद्दल पण माहिती देणारा नाही आहे किंवा कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजच्या रिव्ह्यू पण नाही आहे. तर हा व्हिडिओ जो आहे हा RT म्हणजे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत जी काही प्रवेश प्रक्रिया होते शाळांमध्ये, खास करून खाजगी शाळांमध्ये, कारण या कायद्यानुसार 25% जागा ह्या खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये आरक्षित असतात. मग या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि खास करून RT योजनेअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी कोणती प्रक्रिया असते आणि ती तुम्ही कशी कंप्लीट करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण किंवा मी असं म्हणेन की मुख्य उद्देश आहे की लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी आणि ही प्रोसिजर जी आहे, ही जी प्रवेश प्रक्रिया जी आहे ही खूप सोपी आहे हे यातून मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. तसेच बऱ्याच पालकांच्या, खास करून जे पहिल्यांदा या प्रोसेसमधून जात आहेत, त्यांच्या मनात बऱ्याच शंका आहेत. सर्वात मोठी शंका जी आहे ती तारखांमध्ये होणाऱ्या बदलाबद्दल. ऑफकोर्स आपण व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर करणार आहोत. मग असेल की बाबा ऑथेंटिक वेबसाईट कुठली असते, वेबसाईटवरती आपल्याला काय काय पाहावं लागतं, जर तारखांचा गोंधळ आहे तर तो फायनली त्याची स्टार्ट डेट काय असेल आणि एंड डेट जवळपास काय असेल, ठीक आहे. त्यानंतर त्यासाठी पात्रता मीन्स एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे बालकाचं वय सर्वात प्रथम, ठीक आहे. त्यानंतर मग इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, तर वेगवेगळ्या अटी शर्ती आहेत आणि त्याच्यावरती तुमची पात्रता ठरत असते. तर त्या कोणकोणत्या आहेत, ठीक आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्र आणि फायनली फॉर्म फिलिंग. तर ह्या गोष्टी मी टप्प्याटप्प्याने सर्व कव्हर करणार आहे. पण आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की जो काही तारखांचा गोंधळ चालू आहे तर त्या संदर्भात आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर तारखांबद्दल कधीही डोक्यात शंका असेल तर सर्वात पहिले वेबसाईट फॉलो करायची. इथे एकमेव वेबसाईट आहे RTE.महाराष्ट्र. तर त्याच्यावरती किंवा RT25 जरी तुम्ही नुसतं गुगलमध्ये टाकलं तरी तुम्हाला ती वेबसाईट भेटून जाईल. मी इथे तुम्हाला दाखवून देतो. तर सर्वात पहिले आपण गुगल ओपन करायचं आणि गुगलवरती तुम्ही गेलात की तिथे RTE25 बघा, RTE25 एवढं टाईप करा. मग तो तुम्हाला एका लिंकवर घेऊन जाईल. आता इथे बघा, इथे महाराष्ट्राची एक लिंक आहे ना, ती तुम्हाला यूज करायची आहे, student.maharashtra.gov.in, ठीक आहे. तर ही लिंक यूज करायची आहे. पुढची लिंक यूज करू नका. आता ही UPRTE आहे, ठीक आहे. तर ही आपल्या कामाची नाही आहे. ओके, सो यू जस्ट क्लिक ऑन दिस, याच्यावरती क्लिक करा. मग तो तुम्हाला मेन पेजवर घेऊन जाईल. आणि मित्रांनो, ही तुमची ऑथेंटिक वेबसाईट आहे जी तुम्हाला पूर्ण प्रवेश प्रक्रिये दरम्यान यूज करायची आहे, ओके, वापरायची आहे. तर इथे बघा, जर तुम्हाला ॲडमिशनच्या ज्या डेट्स आहेत त्याच्यामध्ये जो काय गोंधळ चालू आहे, ठीक आहे, तो का चालू आहे ते पण आपण पुढे पाहू. पण जो काही गोंधळ चालू आहे तर त्याच्याबद्दल कोणालाही विचारत बसायची गरज नाही आहे. इथे फक्त हे बघा, ॲडमिशन शेड्यूल म्हणून आहे, याच्यावरती क्लिक करा, ठीक आहे. आणि त्यानंतर आता 2026-27 आहे, सिलेक्ट पहिला राऊंड, ओके. त्यानंतर सिलेक्ट लिस्ट, रेग्युलर लिस्ट. एवढं केलं की तुम्हाला बघा फ्रॉम टू, ओके. आता हे काय, स्कूल रजिस्ट्रेशन म्हणजे ज्या काही शाळा आहेत ज्या या प्रोसेसमध्ये सहभागी होणार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असतं, ओके. तर त्यांची 9 तारीखपासून तर चालू झालं होतं, पण हे रजिस्ट्रेशन 19 जानेवारीला खरं तर संपणार होतं. पण ऑफकोर्स बऱ्याच शाळांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं. हे दरवर्षी होतं आणि ही डेट एक्सटेंड होते. याच्यामागे बरीच कारणं आहेत. त्यातलं प्रामुख्याने पुढे येणारं कारण म्हणजे खाजगी शाळांचं असं म्हणणं असतं की सरकारकडून येणारा जो निधी आहे, खास करून RTE योजनेसंदर्भात, तो त्यांना वर्षानुवर्ष भेटत नाही, ओके. आणि ह्या कारणामुळे ते या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यात म्हणजे त्यांचा बऱ्यापैकी एक तुम्ही ते निरुत्साही असतात असं तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. पण सध्या जर डेट पाहिली तर 27 पर्यंत ते एक्सटेंड केलेली आहे. याच्या संदर्भातील एक न्यूज पण आहे, ती पण मी तुम्हाला दाखवेन, ठीक आहे. पण आता समजा 27 तारीख नंतरही जर एक्सटेंड झाला, ओके, 27 नंतरही जर एक्सटेंड झाला तर इथे पुन्हा डेट चेंज होईल. म्हणजे तुम्हाला इथे कधी चेक करायचं तर 28 तारीखला एकदा चेक करायचं की डेट चेंज झाली की नाही. जर चेंज झाली असेल तर इथे पुन्हा चेंज होईल, कारण इथे पहिले 19 होतं, ते 19 आता 27 झालं. जर पुन्हा एक्सटेंड झाली तर इथे पुन्हा चेंज होऊ नये. जर चेंज नाही झालं आणि 9 ते 27च राहिलं, ओके, तर मग काय होईल, 28 पासून इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स स्टार्ट होऊन जातील आणि इथे तुम्हाला ओपन आणि क्लोजच्या डेट्स दिसून येतील. मित्रांनो, मी ह्या प्रोसेसमधून स्वतः गेलेलो आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगतो की इथे तुम्हाला पुरेसा वेळ भेटतो ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी. फक्त काळजी एवढीच घ्यायची, जी आवश्यक कागदपत्र आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला डिटेलमध्ये. पण ती कागदपत्र जी आहे ती तुम्ही व्यवस्थित गोळा करा आणि ती व्यवस्थित स्कॅन करा. स्कॅन अशी करा की जेव्हा त्याची सॉफ्ट कॉपी ओपन होईल तर ती सहजरित्या वाचता येईल, ओके. तर ह्या डेट्स बघायच्यात 28 तारीखला. जर स्कूल रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय तर ही 27ला एंड होईल आणि इथून मग ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट होईल. पण आता मित्रांनो, मी इथे तुम्हाला एक दाखवतो, ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहाल ते बघा, लिस्ट ऑफ स्कूल्स.
इथे तुम्ही जाऊन ज्या स्कूलमध्ये, कारण तुम्ही तुमच्या एरियातील जे बेस्ट स्कूल असेल, जे जवळचं स्कूल असेल त्याच्यासाठीच तुम्ही ट्राय करणार आहात. ठीक आहे. तर समजा मी जर इथे गेलो, ठीक आहे, महाराष्ट्र तर 100% महाराष्ट्राचं असणार स्टेट, डिस्ट्रिक्टमध्ये गेलो आणि समजा मी जर यातला कुठलाही जिल्हा घ्या तुम्ही, ठीक आहे, मी आता इथे पुणे घेतो. ठीक आहे. जे नाशिकमध्ये असेल ते नाशिक घ्या, मुंबईमध्ये असेल मुंबई घ्या, ठाणे घ्या, किंवा सिंधुदुर्ग असेल कोकणामध्ये तिकडे घ्या. ओके. त्यानुसार जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि मी बाय ब्लॉक करतो. ओके. तिथे बाय नेम पण येतं सर्च, म्हणजे एखाद्या स्कूलचं पर्टिक्युलर स्कूलबद्दलच तुम्हाला सर्च करायचं असेल तर इथे नेम टाईप केलं की येऊन जातं. पण सध्या मी ब्लॉकवर जातो आहे आणि इथे ब्लॉक लेट इट बी, मी इथे हडपसर सिलेक्ट करतो. ठीक आहे. आणि RT अंतर्गत जे काय येतात म्हणून मी RT सिलेक्ट केला 2026-27. तर आता ह्या ब्लॉकमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये हडपसर ब्लॉकमध्ये RT अंतर्गत तुम्ही इथे पाहू शकता की आत्तापर्यंत 59 शाळांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग आता हे पूर्ण झालंय का, तर याच्यावरून हे तुम्हाला कसं कळेल, तर इथे बघा तुम्ही फक्त 2025-26ची लिस्ट पहा. ओके. आणि सर्च म्हणा, बाकी सगळे सेम ठेवा, म्हणजे महाराष्ट्र, पुणे, बाय ब्लॉक, हडपसर, RT, म्हणजे इथे तुमचा जिल्हा बदलेल, बाय ब्लॉक तसंच ठेवा आणि मग जिल्ह्यामधील तुमचा जो काही एरिया असेल तो तुम्ही सिलेक्ट करा. मग आता बघा 2026-27ला आतापर्यंत 59 दिवस होती. मागच्या वर्षी इथे पाहता 88 शाळांनी नोंदणी केलेली होती. म्हणजे आता 59 दिसत आहेत, 27 तारखेपर्यंत कधी हा आकडा वाढूनही जाईल आणि मागच्या वर्षी 88 होते. म्हणजे जवळपास अजून नाही म्हटलं तरी 29 शाळांची पर्टिक्युलरली खास करून या ब्लॉकमध्ये नोंदणी होणं अजून बाकी आहे. ओके. म्हणजे अजूनही शाळा नोंदणी करत नाही आहेत किंवा अजून त्यांनी केलेलं नाही आहे. ओके. तर हे असं आहे आणि याच्यामुळे काय होतं आहे, तर तुमचं जे ॲडमिशन शेड्यूल आहे, ठीक आहे, जे तुम्हाला मी इथून बघायला सांगितलं आहे, तर त्याच्या तारखा बदलत राहतात. ओके. हे मूळ कारण याच्या मागे आहे. ह्याच्याबद्दल एक न्यूज पण आली होती, ती पण मी तुम्हाला दाखवून देतो. ओके. तर मित्रांनो ही ती न्यूज आहे आणि जर तुम्हाला पेपर वाचायला वेळ नसेल तर मी सांगितलं असं वेबसाईट फॉलो करा, पण जर पेपर वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल की याच्याबद्दल न्यूज ह्या ऑलरेडी आलेल्या होत्या. ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे बघा त्यांनी दिलं शिक्षण हक्क कायद्यानुसार मीन्स RT अंडर खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रक्रियेअंतर्गत शाळा नोंदणीसाठी प्राथमिक शिक्षक विभागाने 27 जानेवारीपर्यंत आहे. बघा इथे लक्षात ठेवा 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ओके. तर याची न्यूज ऑलरेडी आलेली होती जेव्हा 19 तारीखला ती एक्सटेंड होणार होती त्यावेळी. जर तुम्हाला पेपर वाचणे शक्य नसेल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की फक्त एकच वेबसाईट फॉलो करायची आहे, बाकी कोणालाही काही विचारत बसू नका. या वेबसाईटवर जायचं, वेबसाईटवर कसं जायचं आहे तर तेही खूप सहजरित्या सांगितलं आहे. गुगलवरती RT25 आणि student.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर जी वेबसाईट येईल तिथे तुम्हाला सर्व काही भेटून जाईल. ओके. आता हे झालं काय, तारखांचा गोंधळ का होतोय ते मी तुम्हाला सांगितलं आणि तारखांचा गोंधळ कितीही असला तरी तुम्हाला ऑथेंटिक डेट कुठे भेटणार हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. आता राहिलं की बऱ्याच वेळा फोन येतात, खास करून हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच होता की बऱ्याच वेळा मला कॉल आलेले आहेत की प्रोसिजर चालू झाले, आम्हाला मेसेज आलेत वगैरे असं काहीतरी सांगतायत ते. तर तसं काहीही नाही आहे. हे बघा एक लक्षात ठेवा, ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणून ही टॅब आहे. ओके. इथे जर तुम्ही क्लिक कराल त्याच वेबसाईटवरती तर तुम्हाला सध्या बघा कसं दिसतंय, युजर लॉग इन. आता युजर लॉग इनसाठी तुम्हाला काय लागतंय तर ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड. ओके. ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड. आता ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्याकडे कधी असेल जेव्हा तुम्ही पहिले रजिस्टर कराल. ठीक आहे. तर इथे रजिस्ट्रेशनची लिंक आलेली नाही आहे. आता रजिस्ट्रेशनची लिंक कुठे असते, कशी दिसते ते पण मी तुम्हाला दाखवतो. सर्व माहिती या वेबसाईटवरती दिलेली आहे. बघा पॅरेंट्स मॅन्युअल म्हणून आहे, कळालं का. जर तुम्ही याच्यावरती जाल, ठीक आहे, हे मी ऑलरेडी आता डाउनलोड केलं आहे तर मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा मित्रांनो, ही प्रोसिजर खूप सोपी आहे. जर तुम्हाला वाचता येत असेल ठीक आहे तर तुम्ही फक्त या वेबसाईटवर जा आणि सगळ्या स्टेप्स त्यांनी पहिल्यापासून दिलेल्या आहेत. तर घाबरायचं अजिबात नाही आहे आणि कोणीतरी काहीतरी सांगतोय म्हणून त्याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवायचा नाही आहे. फक्त एकच वेबसाईट फॉलो करा, दॅट इज RT25. ओके. तर हे मॅन्युअल आहे ते बघा, हे असं तुम्हाला दिसेल RT25% योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. ठीक आहे. तर हे मॅन्युअलमध्ये जर तुम्ही पुढचं 1-2 पेज ढकलल्यानंतर हे बघा ही वेबसाईट होती. मी म्हटलं ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा विंडो येईल आणि आता बघा मी वेबसाईटवर दाखवलं तुम्हाला की फक्त एवढंच दिसतंय, पण ज्यावेळी ॲक्च्युअल ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट होतील तर जेव्हा सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन म्हणून दिसेल. ओके. सध्या बघा जर मी वेबसाईट ओपन करून दाखवली तुम्हाला, ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जर मी गेलो तर बघा इथे न्यू रजिस्ट्रेशन वगैरे काही आलेलं नाही आहे. ओके. तर
मित्रांनो या वेबसाईटवरती तुम्ही फक्त चेक करा, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होऊन जातील. ओके, तर सर्वात पहिले बघा मी तुम्हाला काय सांगितलं की डेट्स, तारखांचा जो काही गोंधळ चालू आहे त्याच्याबद्दल कोणालाही विचारत बसू नकात. फक्त इथे जायचं ॲडमिशन शेड्यूलमध्ये तुम्ही चेक करू शकता. ओके, तर इथे तुम्हाला डेट्स दिसून येतील. दुसरी गोष्ट, पॅरेंट्स मॅन्युअलमध्ये सर्व स्टेप्स दिलेले आहेत, काय काय करायचं आहे, कसं नाही करायचं आहे, आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन खरंच चालू झालं आहे का तर तुम्ही इथून पाहू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करा, इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन म्हणून ही अशी विंडो दिसून येईल. हे बघा दाखवतो, सी दिस वन. असं जर हे आलं तर समजायचं की प्रोसिजर स्टार्ट झालेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक इनफ टाईम भेटतो, पुरेसा वेळ भेटतो ही प्रोसिजर करण्यासाठी. लक्षात ठेवा, फक्त जी आवश्यक कागदपत्रे आहेत जे मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार ती तुम्ही सध्या गोळा करून ठेवा आणि ती प्रॉपर स्कॅन करून ठेवा. ओके, सो आज हा व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिला व्हिडिओ मी बनवण्याचं कारण हे होतं की मला मागच्या आठवड्यापासून पालकांचे फोन येत आहेत की कारण मी या अगोदरही बऱ्याच पालकांना फॉर्म भरण्यासाठी मदत केली होती, तर त्यामुळे मला फोन येतात की सर फॉर्म निघाले आहेत का. ओके, तर त्यामुळे मला इथे ह्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या की 27 तारीख नंतरच आता तुम्ही कुठे चेक करायचं हे मी तुम्हाला दाखवलं आहे. तरीही काय डाऊट असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा, ठीक आहे, मी तुम्हाला डेफिनेटली रिप्लाय देईन. मित्रांनो विथ दिस आय स्टॉप हिअर. व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि प्लीज हा व्हिडिओ जे कोणी RT अंतर्गत इंटरेस्टेड असतील, ज्यांना RT अंतर्गत प्रवेश घ्यायचा असेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करा, म्हणजे एखादा गरीब गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांच्या मनातील शंका ज्या आहेत त्या दूर होण्यास थोडीफार मदत होईल. सो विथ दिस आय स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच फॉर द वॉचिंग व्हिडिओ. थँक्स अ लॉट.